अध्यात्मप्रेमी, भगवत भक्तिप्रेमी सुहृदजन हो. भागवत पुराण निरूपण यातला 7वा स्कंध आपला चालला. या 7व्या स्कंधात मुख्यतः आज आपण जी बघणार आहोत ती नरसिंह अवताराची कथा. ती कथा संपल्यानंतर थोडा तात्विक विचार येतो आणि तो म्हणजे भागवताच्या दृष्टीनं वर्ण, 4 वर्ण कोणते, भागवताच्या दृष्टीनं 4 आश्रम कोणते आणि भागवताच्या दृष्टीनं 4 किंवा 3 अद्वैताचे प्रकार कोणते. अद्वैताचे प्रकार, वर्णाचे प्रकार आणि आश्रमाचे प्रकार अशी काही तात्विक चर्चा येते आणि मग 7वा स्कंध संपतो. ही तात्विक चर्चा नंतरच्या शनिवारी, येणाऱ्या शनिवारी आपण बघू. ती झाली की 7वा स्कंध संपतो. मग 8वा स्कंध येतो, त्यानंतर 9वा आणि त्यानंतर ज्याला आपण भागवताचं हृदय असं म्हणतो तो भगवान श्रीकृष्णाच्या बालक्रीडा सांगणारा 10म स्कंध. तो खूप मोठा आहे. त्याच्याबद्दल निरूपणंसुद्धा अधिक होती, पण तुलनेनं 9, 8 आणि आता 7 या स्कंधाबद्दलची निरूपणं तुलनेनं कमी असतात. पण कमी जरी असली तरी प्रत्येक निरूपणातून आपल्याला भागवताचं मर्म कळतं. काय आहे भागवताचं मर्म? आपण अनेकदा बोललो की पुण्यश्लोक राजे, जे अत्यंत परोपकारी आहे असे पुण्यश्लोक राजे आणि भगवत भक्त ऋषी अशा राजांची आणि ऋषींची कथा ही भागवतात असते. भगवद्गीता आणि भागवत 1000 वर्षाचं अंतर आहे मध्ये. दोन्ही इसवी सन पूर्व आहे, पण दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. भगवद्गीतेमध्ये तत्वज्ञान दिसेल, भागवतामध्ये कथा दिसेल. पण कथेच्या मागं तत्वज्ञान उभं आहे आणि तत्वज्ञान तुम्हाला मला समजण्यासाठी कथा आहे. एकाच नाण्याच्या 2 बाजू. आता आज जी कथा आहे ती नरसिंह अवताराची आहे. हा जो नृसिंह अवतार आहे, संस्कृत शब्द नृ, मराठीमध्ये नरसिंह, संस्कृतमध्ये नृसिंह. जसा कृ शब्द आहे तसा नृसिंह अवतार कुणासाठी झाला तर भक्तश्रेष्ठ प्रल्हादासाठी झाला, हे लक्षात घ्या. अनेक अवतार हे भक्तांच्यासाठीच आहे. अलीकडचा अवतार म्हटलं तर 10वा अवतार तो म्हणजे श्री विठ्ठलाचा. पंढरपूरला जो श्री विठ्ठल आहे हा अवतार पुंडलिकासाठी झाला आहे. एखाद्या भक्तासाठी अवतार, पुंडलिकासाठी श्री विठ्ठल, तसा भक्तश्रेष्ठ प्रल्हादासाठी नृसिंह अवतार. गेल्या निरूपणाचं अनुसंधान सांगायचं तर आपण या भक्तश्रेष्ठ प्रल्हादाबद्दल 2 संस्कृत शब्द वापरले होते की भक्तश्रेष्ठ प्रल्हादाच्या मनामध्ये भगवंताबद्दलची रती म्हणजे प्रेम म्हणजे भक्ती ही आली कुठून. तसं म्हटलं तर तो असुरपुत्र आहे. हिरण्याक्ष याचा पुतणे आहे. हिरण्यकश्यपू याचा मुलगा आहे. खाण कशी माती म्हणायचं तर तो असुरांच्या वंशातला आहे. असं असताना सुरश्रेष्ठ विष्णूबद्दलची भक्ती त्याच्या मनात आली कुठून. तुम्हाला मला प्रश्न पडणार आहे. भागवतकार उत्तर देतात, नैसर्गिकी रती. त्याच्या मनाचे भगवंताबद्दल प्रेम उत्पन्न झालं ते निसर्गतःच झालं, कृत्रिम नाही आहे, वरून लादल्यासारखं नाही आहे. तर कळीचं फूल व्हावं तितक्या सहजतेनं ते झालेलं आहे.
आता हे कसं झालं बरं, तर गेल्या टीकेला बोललो आणि आत्ताही तो संदर्भ येणार आहे की त्याची आई जी आहे कयाधू, ही वनवासात होती. नारद मुनी तिला भेटले आणि नारद मुनींनी त्या कयाधूला, मातेला, आईला भगवंताच्या भक्तीचा उपदेश केला आणि तोच संस्कार, गर्भसंस्कार प्रल्हादाच्या मनावर, देहावर, वृत्ती प्रवृत्तीवर झाला. आणि विचार करा, तुमच्या माझ्यासारख्या मानवाच्या बाबतीमध्ये, माणसांच्या बाबतीमध्ये काय बरं जन्मजात आहे, काय बरं सहजात आहे, काय बरं न मागता मिळतं, काय बरं अविच्छिन्न आहे, तोडता येत नाही, मोडता येत नाही, फोडता येत नाही, जाळता येत नाही, तर ते आपल्या आईचा गर्भापासून आपल्या मनावर होणारा संस्कार. महाभारतातल्या अभिमन्यूची कथा आपल्याला काय सांगते? ती कथा जरी लक्षात घेतली तरी गर्भसंस्कार हा आपल्याकडं जे संस्कार मानले गेले हिंदू पद्धतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये, त्या गर्भसंस्कारालाही का महत्त्व आहे हे लक्षात येईल. आणि नुसता गर्भसंस्कार नव्हे, आईची नाळ मुलाला जोडलेली असते. त्यातून फक्त अन्नरसच मिळत नाही, त्याच्यातून भक्तिरस सुद्धा मिळतो. आणि तो कयाधूकडून भक्तिरस हा प्रल्हादाला मिळाला असं आपल्याला दिसतं. अनुसंधानात आणखी 2-4 वाक्य बोलूया. गेल्या काहीतरी आपण म्हटलं की कयाधूकडून प्रल्हादाला विष्णूचं फक्त नाव कळलं, त्याने विष्णूला पाहिलं नव्हतं. आजच्या प्रमाणे छायाचित्र, फोटो असंही त्या कालखंडात म्हणतात. त्यामुळे दृष्टीसमोर विष्णू नव्हता, श्रवणात होता, कानावर होता आणि त्याचं नाव माहिती. तर विष्णूला न पाहताच प्रल्हादानं त्या नामस्मरणाचा जप केला. आईकडनं त्याचं जे रूप सांगितलं गेलं चतुर्भुज, त्याचा जो वेश सांगितला गेला पीतांबरधारी, त्याची जी आयुधं सांगितली गेली शंखचक्र गदा पद्म, ती मनोमन जाणवून, डोळ्यासमोर नाही, मनोमन जाणवून त्या लहान मुलाची कल्पकता, कल्पनाशक्ती जेवढी असेल तेवढी, ती आई इतकी प्रगल्भ असणार नाही, पण आईनं नाव सांगितलं विष्णू, आईनं वर्णन केलं विष्णुमूर्तीचं, कृष्णमूर्तीचं. ते त्या बालाला, लहान मुलाला, 5-6 वर्षाचा आहे, जेवढं कळलं, समजलं, उमजलं, तेवढ्यावर भक्ती करून तो भगवत भक्ती करत राहिला. इथं जितकंचलं वचन आठवावं, पत्रम पुष्पम फलम तोयम. भगवंताची भक्ती करायला ऐश्वर्य लागत नाही, प्रखर बुद्धिमत्ता लागत नाही. भगवंताची भक्ती करायला तुमचं अंतःकरण किती दयाळू आहे, कनवाळू आहे, क्षमाशील आहे, दयाशील आहे, हे महत्त्वाचं. ते तसं प्रल्हादाचं होतं. आणि म्हणून प्रल्हादानं अगदी बालपणापासून जे वय कळतं नाही अशा न कळणाऱ्या वयापासून नैसर्गिकी रती त्या विष्णूवर उदंड प्रेम करायला सुरुवात केली. अनुसंधानात शेवटचा श्लोक आपण गेल्या वेळेला बघितला होता. गुणैही अलम असंख्यैही, त्या भगवंताचे गुण असंख्य, अमर्यादित आहेत, कल्पने पलीकडचे आहेत, अगणित आहेत. गुणैही अलम असंख्यैही महात्म्यम तस्य सुच्यते. याचं महात्म्य लिहायचं म्हटलं, सांगायचं म्हटलं तर पृथ्वीचा कागद, वृक्षांची लेखणी आणि समुद्राची शाई ही कमी पडेल असं ते आहे. सुच्यते. पुढे म्हटलं वासुदेवे भगवती, की सारखंच आहे. कृष्णी नाम वासुदेवोहम, नाव कृष्णाचं भागवत आणि गीतेत एकच आहे, वासुदेव, वसुदेव. तर वासुदेवे भगवती यस्य नैसर्गिकी रती. यस्य म्हणजे ज्याची, म्हणजे प्रल्हादाची. कोणाच्या ठाई? वासुदेवाच्या ठाई.
रती याचा अर्थ प्रेम, स्नेह, भक्ती कशी नैसर्गिकी, आईच्या पोटात असतानाच मिळालेली, आईच्या रक्तातून, आईच्या संस्कारातून, आईच्या दुधातून, स्तन्य आईच्या स्तनपानातून त्याला ती मिळालेली. आणि याच्या इतकी बावन कशी, याच्या इतकी नैसर्गिक प्रेम, भक्ती, रती दुसरी शक्यच नाही. जसा अभिमन्यू भाग्यवान, त्याच पद्धतीनं प्रल्हाद सुद्धा भाग्यवान. इतकं अनुसंधान गेल्या निरूपणाचं झालं. आता आजचं निरूपण. मग प्रल्हाद जेव्हा वय 5, 6, 7 वर्षाचं असेल, पद्मासन घालून डोळे मिटून ध्यान चिंतन करीत विष्णूची न पाहिलेली पण ऐकलेली मूर्ती डोळ्यासमोर आणत असेल आणि नेहमीचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत असेल, तेव्हा या बालभक्ताला सुद्धा अष्टसात्विक भाव जाणवत असत. ही गोष्ट फार महत्वाची आहे. भगवंतावर आपली भक्ती आहे की नाही याची खूण आहे. आपणही ती पाहायला हरकत नाही. आपण घरामध्ये जर ध्यान करत असू, जपमाळ ओढत असू, विपश्यना म्हणून एक प्रकार आहे त्या पद्धतीनं ध्यान करत असू, आपण आपल्या मनाला प्रश्न विचारावा की थोडा वेळ तरी मी संसारापासून दूर होतोय का, थोडा वेळ प्रपंचापासून बाजूला होतोय का, मी ज्या खोलीमध्ये बसलोय त्या खोलीच्या आसपास काय चाललंय, जे बोलणं चालणं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करायला मला जमतंय का. अधिक बोलत नाही की प्रत्येकानं आपापली परीक्षा करायची आणि अशी परीक्षा केल्यानंतर डोळ्यामध्ये आनंदाश्रू येत असते. अष्टसात्विक भाव म्हणजे काय, रोमांच आहेत, अंगावर आनंदानं काटा येणं रोमांच आहे. भगवंताला आठवून डोळ्यामध्ये आनंदाश्रू येतील, कंठ रुद्ध होईल, गदगद होईल, बोलता येणार नाही, असे 8 आहेत. हे सगळे भगवान आपल्या प्रल्हादाचे होत होते. मुखातून नारायण नारायण नारायण, जसं वारुळामधल्या त्यावेळेच्या वाल्या कोळ्याच्या, पण नंतर वाल्मिकींच्या मुखातून मारा मारा म्हणताना राम राम येत होतं, तसं प्रल्हादाच्या मुखातून नारायण नारायण येत होतं. आणि हे सगळं जे हिरण्यकश्यपूच्या कानावर गेलं, अजून कसं जायचंय बघूया, पण कानावर गेलं तेव्हा त्याला प्रचंड संताप आला. ज्यानं माझ्या धाकट्या भावाला हिरण्याक्षाला वराहाचं रूप घेऊन, रानडुकराचं रूप घेऊन मारलं, त्याचाच पुतण्या माझा मुलगा त्याच कपटी विष्णूचं नाव घेतोय, त्याच कपट प्रवीण नारायणाचं नाव घेतोय. किती राग येईल बरं. म्हणजे त्यानं नाव घ्यायचं असेल तर वडिलांचं घ्यायचं. हिरण्यकश्यपू त्याला नमस्कार असं म्हणायचं, ते राहिलं बाजूला आणि बरोबर उलट तो म्हणजे कपटी विष्णूचं नाव घेतोय, त्याचा संताप आला. पण हिरण्यकश्यपूनं जरा विचार केला, त्या मुलाचं वय फक्त 5 वर्षाचं आहे. कोणीतरी शिकवलं असेल त्याला, काही आधी मी शिकवलं माहिती नव्हतं, कोणीतरी शिकवलं असेल. लहान मुलाची बुद्धी आहे, पोरकट आहे, अजून त्याला काही कळत नाही आहे. मग आत्ताच त्याला शासन करण्यापेक्षा जरा आजच्या भाषेमध्ये शाळेमध्ये घालूया, त्यावेळच्या भाषेमध्ये गुरुकुलामध्ये पाठवूया आणि गुरु काही परिणाम करतात का बघूया. मग गुरुची आठवण झाली तर सगळ्या असुरांचे गुरु म्हणजे शुक्राचार्य. आपण नावात गोंधळ नाही करायचा. शुकाचार्य वेगळे आणि शुक्राचार्य वेगळे. शुक्राचार्य सुद्धा मोठे आहे. गीतेमध्ये विभूती योगात उशना कवी, उशना कवी हा शुक्राचार्यांचाच उल्लेख आहे. कवी म्हणजे तत्ववेत्ता. हा माणूस अभ्यासातून, बुद्धीतून, तपश्चर्येतून कमी नाही आहे. संजीवनी विद्येचा जनक आहे, जी घेण्यासाठी कचदेव आले होते. देवयानीचा पिता आहे. हा कमी दर्जाचा नाही आहे.
फक्त द्रोणाचार्य कृपाचार्य जसे कौरवांच्याकडे नोकरी करत होते त्या पद्धतीनं शुक्राचार्य असुरांचे गुरु होते. इथंच गफलत आहे, मूळ गोष्टीत गफलत नाही आहे. पण सेवा कुणाची करतायत, नोकरी कुणाची करतायत, उपजीविका कुणाच्या आधारे करतायत याचा जीविकेवर परिणाम होतो. फरक बघा, उपजीविका म्हणजे आपला व्यवसाय, आपली नोकरी. माझी उपजीविका काय असा प्रश्न येऊ शकतो. ही उपजीविका प्रापंचिक असते, जगण्यासाठी आवश्यक असते. आणि उप काढून टाकलं, जीविका उरली तर जगण्याचा हेतू. नुसता जीविका शब्दाचा अर्थ काय? जीव म्हणजे जगणं. त्या जगण्याचा हेतू काय? आपण गीतागर मंडळाचे सगळे भक्त आहोत. माझ्यासारखा माणूस सेवानिवृत्त आहे. अशा स्थितीत माझ्या जगण्याचा हेतू काय असू शकतो? तर माझ्या जगण्याचा हेतू जर वानप्रस्थाश्रमात असेल तर प्रपंच मोठा करणं हा असू शकत नाही. माझ्या जगण्याचा हेतू गीतागर मंडळाचा प्रसार करणं हाच असू शकतो. प्रश्न असा की तुमच्या उपजीविकेचा परिणाम जीविकेवर होत असतो. शुक्राचार्यांच्या बाबतीत तेच झालंय. एवढा मोठा संजीवनी विद्येचा जन्म. बरं, संजीवनी विद्या म्हणजे किती महत्वाची आपण जरा विचार करा. भागवतामध्ये समुद्र मंथनाची कथा आली आहे. सुर आणि आसुर समुद्रातून मंथन करून विष आणि अमृत मिळवत आहेत. अमृत कशाला मिळवायचं? अमर व्हायला. ही अमृत मंथनाची कथा. पण संजीवनी विद्या शुक्राचार्यांच्या जवळ जी होती ती त्या समुद्र मंथनापेक्षाही सवाई होती ना. संजीवनी विद्या तिचा जप करून पाणी प्रोक्षण केलं तर मेलेली व्यक्ती जिवंत होऊ शकते. अमृत तरी दुसरं काय करत? म्हणजे संजीवनी विद्या अमृताच्या तोडीस तोड आहे. अमृत प्राशन करून देव अमर झाले. संजीवनी विद्येनं सुद्धा शुक्राचार्य असुरांना अमर करतायत. ती उपजीविका केवढा त्रास निर्माण करते बघा. जे असुर हिरण्यकश्यप हिरण्याक्ष सुरांनाच नव्हे मानवांना सगळ्या सृष्टीला त्राही भगवान करतायत. उपजीविका काय करते तुमच्या लक्षात येईल. पण हे जाऊ दे, थोडं विषयांतर झालं. मूळ मुद्दा शुक्राचार्य. तर शुक्राचार्य हे असुरांचे गुरु. चला शुक्राचार्यांच्याकडेचा प्रल्हादाला पाठवूया. म्हणजे काय डोकं याचं ठिकाणावर येते का बघू. पण नेमके शुक्राचार्य त्यावेळेला तपश्चर्येसाठी कैलास पर्वताकडे गेले. हिरण्यकश्यपूच्या ते लक्षात आलं. आता काय करणार? अडचण तर समोर आहे. मुलाला गुरुकुलात पाठवायचंय. मग त्याने विचार केला, शुक्राचार्यांचे दोन पुत्र किंवा भागवताच्या काही प्रतीमध्ये शिष्य म्हटलंय. कदाचित पुत्र हा शिष्यासारखा असतो आणि शिष्य हा पुत्रासारखा असतो, अशी आपली परंपरा आहे. त्यामुळे काय म्हणते कळत नाही आहे. पण आपण दोन्ही गृहीत धरूया. त्यांची नावं मोठी गमतीची आहे. एकाच नाव षंडासुर आणि एकाच नाव अमर्कासुर. अमर्क आणि शुंडा नव्हे. शुंडा म्हणजे सोंड. हे षंडा आहे. फक्त शंकरातला आहे. तो जो षटकोनातला असला तर अर्थ फारच बदलतो. हा शंकरातला षंडा आणि अमर्क थोडा असुर हे दोघं होते. मग याने विचार केला, वडील नाही आहे, मुलाला येत असेलच की, चला या दोघांना गुरु नेमूया आणि या आपल्या मुलाला त्यांच्या ताब्यात देऊन टाकूया. फक्त हिरण्यकश्यपूनं या आचार्यांना सांगितलं. आचार्य म्हणजे षंडासूर आणि अमरकासूर. काय शिकवा? आता काय शिकवा हे भागवतकार सांगतात किंवा विद्या आणि अविद्या यातला फरक कळतो. गीतेतलं तत्वज्ञान नाही, साधं विद्या आणि अविद्या. अविद्या बघा. आता कोणीतरी वडील आपल्या मुलाला हे शिकवा म्हणतील का? पण ऐका, माझ्या मुलाला कपट शिकवा, माझ्या मुलाला छल म्हणजे फसवणूक शिकवा, माझ्या मुलाला छदमी बोलणं आणि वागणं शिकवा,
त्याला खोटं कसं बोलायचं हे शिकवा, त्याला दंभ म्हणजे भोंग शिकवा, त्याला अहंकार शिकवा. सगळे असुरांचे गुण आहेत आणि वडील मुलाला शिकवायला सांगतायत. भागवतकार्य मुद्दा म्हणून सांगतात. काही वेळा विघातक सांगितलं की विधायक काय हे कळतं. अंधाराचं दर्शन घडवलं की अंधार नसलेला प्रकाश आठवणीत येतो कसा आहे. आणि प्रल्हाद काय शिकला? श्रवणम कीर्तनम विष्णो हो हे शिकला, प्रकाश. पण त्याची अपेक्षा नाही आहे. अपेक्षा कशाची आहे? दंभ, अहंकार, छद्म, छल, कपट, सगळे असुरांचे गुण आहेत. तर असे गुण शिकवा असं सांगितलं. आणि 2-4 वर्ष झाली, हा 5 वर्षाचा मुलगा 9 वर्षाचा झाला, 4 वर्ष झाली ते शुक्राचार्य काय बहुतेक आले नाहीत. वर्षाचा अंदाज करायचा, भागवतकार काही वर्ष सांगत नाही आहेत. पण हे सगळं शिकवून सुद्धा चांगल्या अर्थानं प्रल्हादाच्या बाबतीत पालथ्या घड्यावर पाणी झालं. चांगल्या अर्थानं त्यातलं काहीही तो शिकला नाही. पण गुरु असे हुशार, म्हणजे हुशार पुढे प्रश्नचिन्ह, गुरु असे हुशार की त्यांना वाटलं हा सगळं शिकलाय. आणि म्हणून काही वर्ष गेल्यानंतर हिरण्यकश्यप कुठून तरी स्वारीवरून परत आला असेल. आठवण झाली मुलगा शिकला की नाही, का अजून त्या नारायणाचा भक्त आहे. म्हणून आचार्यानं बोलावून घेतलं आणि विचारलं, काय नीट चालले ना शिक्षण? मुलगा नीट शिकतोय ना? या आचार्याने मुलाला काय येतंय हे कधी विचारलंच नव्हतं. एकतर्फी शिकवणं. आपण छान शिकवायचं, त्याला किती येते माहितीच नाही. आणि एकतर्फी छान शिकवून मोठ्या प्रौढीनं, अहंकारानं त्यांनी हिरण्यकश्यपूला सांगितलं, वा वा, अहो सगळं शिकवलंय तुम्ही, काय जे सांगितलं ते सगळं शिकवलं. त्या दोघांचा आत्मविश्वास असा होता की हिरण्यकश्यपू भारावूनच गेला. आणि त्याने मुलाला म्हणजे प्रेमानं जवळ बोलावलं. पण आता तो आपल्यासारखा झाला. त्याला मांडीवर बसवलं, कौतुकाने त्याच्या जावळावरून केसावरून हात दूर फिरवला असेल, त्याला शाबासकी पण दिली असेल. आणि त्या आचार्यांनी जे सांगितलं होतं त्याची आठवण करून त्यांनी प्रश्न विचारला की बाळा तू काय शिकलास? तर मोठ्या कौतुकाने विचारलं, बाळा तू काय शिकलास? आणि हिरण्यकश्यपूनं स्वतःची फटफटिती करून घेतली. जे त्याला ऐकायचं नव्हतं ते सगळं ऐकायला मिळालं. विष्णूचं नाव घेऊ नको, तर विष्णूचं नाव घेतलं. नुसतं नाव घेतलं नाही, त्या विष्णूची 9 प्रकारे भक्ती कशी करावी हे विष्णुद्वेषी वडिलांना छाती ठोकपणे सांगितलं. लहान मुलं असा पराक्रम करू शकतात. नाही, हिरण्यकश्यपूनं विचारलं, काय शिकलास? आता हे प्रसिद्ध श्लोक आहेत भागवतातले, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णोहो, विष्णोह ही षष्ठी आहे, विष्णूचे. श्रवणम कीर्तनम विष्णोहो स्मरणम चरणसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. अर्थ माहिती आहे पण उजळणी करूया. श्रवण म्हणजे विष्णूची कीर्ती ऐकावी, स्मरण श्रवण ऐकावी. आणि इथंच लक्षात घ्या, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक पिढ्या आपण ग्रामीण भागात पाहिलेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे की चातुर्मासामध्ये गावातल्या देवळात श्रीधर नावाचे जे पेशवाईतले पंडित कवी आहेत त्यांचा हरिविजय, रामविजय, पांडव प्रताप त्या मराठी पोथ्या कुणीतरी पुराणिक वाचून दाखवायचा आणि गावात ते आबाल वृद्ध ते फक्त ऐकायचे. त्याच्यातून तुम्हाला मला रामायण महाभारत कळलेलं आहे. इथं शब्द आला बहुश्रुत. इंग्रजीमध्ये बहुश्रुत शब्द नाही आहे. इंग्रजीमध्ये वेल रेड शब्द आहे, भरपूर वाचलेला. हे बरोबर आहे,
पण आमच्याकडे वाचण्याच्या आधी ऐकणं आहे. लहान मूल सुद्धा मातृभाषा आधी ऐकतं आणि 5-6 वर्षानंतर वाचतं. तर श्रवण ही गोष्ट फार महत्वाची आहे. बहुश्रुतला फार मोठा अर्थ आहे. तर श्रवणम पुढं काय? कीर्तनम. विचार करा, संकीर्तन शब्द आहे, कीर्तन शब्द आहे, आणि हा शब्द इतका महत्वाचा आहे की त्याच्यातूनच नारदीय कीर्तन, वारकरी कीर्तन, रामदासी कीर्तन, गाडगे बाबांचं कीर्तन असे कीर्तनाचे प्रकार निर्माण झाले. आणि आजही सांगतो, कीर्तना इतकं प्रबोधनाचं साधन दुसरं कुठलंही नाही. आजही कुठल्या गावात, कुठल्याही खेड्यात कीर्तनकाराचं कीर्तन ऐकायला माणसं येतात. एकच जर अलीकडे खटकतं की त्या कीर्तनातून विनोद अशा प्रकारे काही चालले की कॉमेडी कीर्तन नावाचा अत्यंत चुकीचा शब्दप्रयोग आपल्या कानावर पडतोय. कीर्तनाच्या मागं कॉमेडी लावणं याच्या इतकी ट्रॅजेडी दुसरी कुठलीच नाही. अधिक बोलायला नको, तुम्ही सगळे जाणकार आहात. जे काय चाललंय ते चालू दे, तुम्ही मी अडवू शकत नाही. पण चांगलं कीर्तन काय असतं हे आपल्याला पूर्वजांनी दाखवलेलं आहे. त्याच कीर्तनात एक राष्ट्रीय कीर्तनकार नावाची परंपरा निर्माण झाली, जी लोकमान्य टिळकांनी उभी केली. आपल्या गीताधर मंडळावर त्या राष्ट्रीय कीर्तनकारांचा प्रभाव आहे. म्हणून इथे जो शेवटचा फोटो आहे तो फोटो आपण शताब्दी वर्षामध्ये महाराष्ट्रातले 35हून अधिक राष्ट्रीय कीर्तनकार शिबिर भरवलं होतं. आणि त्या सगळ्यांना आपले भिडे शास्त्रींचं चरित्र ओवीबद्ध, कारण कीर्तनाला संहिता लागते, पाठ करावी लागते. कीर्तन हे कौचिंच्या गोष्टी नाही आहेत, पाठ करावं लागतं. साखी असेल, दिंडी असेल, कथा असेल, पाठ करावी लागते. ते लिहिलं गेले आपल्याकडे. तुम्हालाही पाहिजे असेल तर पुस्तक ते आपल्याकडे विनामूल्य उपलब्ध आहे. जोशी मॅडम यांच्याकडे तुम्ही कुठलंही पुस्तक घेऊन जा. भिडे शास्त्रींचं कीर्तन चरित्र आपण एक प्रयत्न केला आहे. आणि ते 35 लोक गेलं वर्षभर, आता वर्ष संपत आलं, शताब्दीचं संपलंच म्हणा, आपापल्या गावी 5-10 कीर्तनं तरी भिडे शास्त्रींची केली. नवविधा भक्ती कीर्तनम, श्रवणम कीर्तनम, पुढं स्मरणम. ऐकलेलं असलं, म्हटलेलं असलं तरी त्याचं मनन करावं लागतं, चिंतन करावं लागतं. आपण गीतेबद्दल हाच आग्रह धरतो. गीता संथ आहे, गीता शुद्ध म्हटलीच पाहिजे, तो मंत्र आहे. पण त्याचं चिंतन आणि मनन, अर्थ विवरण केलं पाहिजे. श्रवणम कीर्तनम स्मरणम चरण सेवनम. तिथं पाद सेवनम शब्द आहे. चरण सेवनम याचा आदर्श कोण? लक्ष्मी माता. पण चरण सेवन म्हणजे काय बरं? चरणाची सेवा याचा अर्थ काय? ही चरण सेवा जेव्हा दैवत शास्त्रामध्ये जाते तेव्हा गुरुदेव दत्तांच्या पादुका हीच आपली मूर्ती बनते. केवढी क्रांती झाली आहे बघा. तुम्ही औदुंबरला जा, नरसोबावाडीला जा, गाणगापूरला जा, तिन्ही महत्वाची ठिकाणं आहेत. तिन्ही ठिकाणी दत्ताची मूर्ती आहे का? तिन्ही ठिकाणी दत्त महाराजांच्या पादुका आहेत. चरण, हे चरण गुरुचरण असले, प्रभुचरण असले तर तो अमृताचा ठेवा आहे. त्याचं सेवन करायचं म्हणजे काय? पाय चेपणं फक्त आहे का? लक्ष्मी करते, करू देते, पतिव्रता पत्नी आहे. आपण काय करायचं? सेवा, सेव्य म्हणजे उपासना. गुरुच्या चरणाची उपासना म्हणजे गुरुने केलेल्या कार्याची उपासना. त्या पायावर आपल्या देहाची इमारत उभी आहे. तो इमारतीचा पाया आहे. पाया बळकट असेल तर मंदिर उभं राहतं. पण मंदिराची आठवण पाहिजे ना. नुसता पाया, नुसतं जोत हा शनिवार वाडा आहे, चालेल का आपल्याला? तर चरण सेवन याचा अर्थ सेव्य, सेवा म्हणजे कार्याची सेवा. पाद सेवनम, चरण सेवनम याचा अर्थ गुरुचं चरित्र, गुरुचं सामर्थ्य, भगवंताचं भक्ती ही व्हायला पाहिजे. पुढे चला, अर्चनम पूजा.
किती करावी? षोडशोपचार. पण तीच केली पाहिजे असं नाही. आद्य शंकराचार्यांनी जे अद्वैताचे प्रवर्तक आहेत, ज्ञान तत्वज्ञान याचे सूर्य आहेत, त्यांनी कितीतरी स्तोत्र लिहिलेली आहेत. शंकराचार्यांच्या स्तोत्राचं 400-500 पृष्ठाचं पुस्तक आहे, शृंगेरी मठानं छापलेलं आहे. शंकराचार्यांची स्तोत्र आहे, त्यात आपल्या विठ्ठलाचं स्तोत्र आहे. म्हणजे पूजनम, षोडशोपचार पूजा याला अडचण नाही आहे. पण पूजनम बरोबर पत्रम पुष्पम फलम तोयम लक्षात ठेवायचं. आणि त्याच शंकराचार्यांनी मानस पूजा लिहिली आहे, जे सगळ्यात चांगलं स्तोत्र आहे. विचार करूया, शंकराचार्यांची स्तोत्र 108 पेक्षा अधिक आहेत, अप्रतिम आहे. पांडुरंग स्तोत्रच बघा किती अप्रतिम आहे. स्तोत्र षोडशोपचार पूजा आपण व्रत वैकल्य करतो ती, त्याला अडचण काही नाही आहे. पण त्यात गुंतून पडून थांबायचं नाही. त्याच्या मागचं तत्व लक्षात घ्यायचं. ते सुदाम्याच्या पोह्याच असेल, ते द्रौपदीच्या थाळीतल्या त्या पक्व पानाचं असेल, ते तत्व लक्षामध्ये घ्यायचं आपण. रुक्मिणीच्या तुळशी पत्राचं असेल, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून शब्द येतो अर्चनम, वंदनम, दास्यम. सगळ्यामध्ये बाह्य अर्थ आणि मूल अर्थ हा समजून घ्यायचा. दास्य म्हणजे सेवा करायची, पण सेवेने दास्य, दास व्हायचं. कुणासारखं? हनुमान हा सगळ्यात मोठा रामदास आहे. स्वतः रामदासच म्हणाले, सगळ्यात मोठा रामदास कोण असेल तर हनुमंत. त्या रामदासासारखं व्हायचं. त्या रामदासासारखं म्हणजे हनुमंतासारखं नाही जमलं, समर्थ रामदासासारखं तरी व्हायचं. रामदासाने एका त्यांच्या ऐतिहासिक पत्रामध्ये लिहिलंय, मज रघुनाथजी वेगळे अन्य जीवलग कोणी नाही. रामदासांचं अस्सल पत्र आहे. चिपळूण होऊन, शिवथर घळीतून साफळच्या मठाधिपतीला पाठवलेलं आहे. काहीतरी संदर्भ चांगला आहे म्हणून तुम्हाला सांगतो. स्वतः रामदासांना प्रकृतीच त्यांची कफ प्रकृती होती, त्यामुळे सर्दीचा आणि कफाचा विकार नेहमी होता. म्हणूनच ते पानाचा विडा आपल्या तोंडात ठेवायचं. हे होतं, त्याला काही इलाज नाही, शेवटी देह आहे. आणि चिपळूणला त्या काळात आणि आज सुद्धा थंडी खूप. शिवथर घडीत तर थंडीच थंडी. तिथं त्यांची सेवा केली गेली, त्यांना बरं वाटलं गेलं आणि ते परत आले. ते परत यायच्या पूर्वी त्यांनी पत्र लिहिलं. त्या पत्रातला सगळ्या संदर्भात वेळ घालवत नाही. त्याने असं म्हटलंय की तुम्ही माझ्या तब्येतीसाठी प्रयत्न केलात, त्यांच्या नातेवाईकांनी केला. हा उपकार, शब्द छान आहे का, हा उपकार रघुनाथजीचं झाला. काय भक्ताची ताकद असेल, मला दिलं ते देवाला मिळालं. आपण उलटं म्हणतो, देवाला मिळालं ते मला मिळालं, पण मला मिळालं ते देवाला मिळालं म्हणण्याची ताकद आहे. आणि पुढे ऐतिहासिक वाक्य आहे, त्यांच्या हस्ताक्षराचं पत्र आहे, मज रघुनाथजी वेगळे. नुसतं रघुनाथ म्हणत नाहीये, मज रघुनाथजी वेगळे जीव लग अन्य कोणी नाही. आपण कोणी म्हणतो तेवढे न होत. मला रामाशिवाय जीवलग दुसरा कोणी नाही, याला दास्य म्हणतात. हनुमंताची ती सीतेची कथा आठवा. हृदयामध्ये काय आहे? रामच आहे. आणि रत्न दिली तर रत्नात जोपर्यंत नररत्न म्हणजे राम नाही, तोपर्यंत काय त्या रत्नाला किंमत आहे? हे दास्य आहे. प्रल्हादाच्या या वचनाचा अर्थ किती खोल आहे. आणि मुलगा बोललाय, लहान मुलगा बोललाय. आपण हे नारद भक्ती सूत्रातही बघतो, परंतु हे मुळात प्रल्हादाच्या मुखी असं भागवतकार सांगतात. नारद असो नाही तर प्रल्हाद असो, आपल्याला काय. तर अर्चनम, वदनम, सख्यम. आणि ज्याचा अर्थ नेमका कळत नाही तो तुम्ही समजून घ्या आणि इतरांना सांगा. आत्मनिवेदनम. निवेदन म्हणजे इंग्लिशमधलं नॅरेशन नव्हे. निवेदनचा अर्थ नैवेद्य आहे. निवेदन आणि नैवेद्य या दोघांमधला धातू एकच आहे. देवाला नैवेद्य दाखवतो ते निवेदनम आहे. तर आत्मनिवेदनम म्हणजे आत्मसमर्पणम.
आता विवेकानंदांच्या सत्शिष्येचं नाव निवेदिता का आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि जाता जाता ऐकून ठेवा, शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयाला गेले होते, जिंजीपर्यंतचा मुलूक ताब्यामध्ये घेतला. सावत्रभाऊ वेडा वागडा वागला, व्यंकोजी त्यांनी त्याचं राज्य राखलं हंबीररावांना सांगून. आणि परत येताना, जाताना दर्शन केलं तर परत येताना श्री शैल मल्लिकार्जुनाच्या मंदिरात आपले शिवाजी महाराज, हा इतिहास आहे, रणांगणापासून, लढाईपासून, स्वराज्य उभारणीपासून 10 दिवस बाजूला होते. 10 दिवसात त्यांनी एकट्यानं फक्त शंकराची पूजा केलेली आहे. आणि तिथं त्यांच्या मनात विचार आलाय, हाच भागवतातला आत्मनिवेदनम, इथंच मी शंकराला माझं मस्तक अर्पण करू का. पूर्वी रावणाने भाषा केली होती, आत्मसमर्पणम. आणि शिवाजी महाराज अशा एका मुद्द्यावर आले होते की खरंच त्या तलवारीनं त्यांनी मस्तक तिथं अर्पण केलं असतं. ही गोष्ट 1677-78 मधली आहे. 80 साली त्यांचं देहावसान झाल्यानंतर केवढं दुःख आपल्याला भोगावं लागलं आपल्याला माहिती आहे. त्याच्या आधी 2 वर्ष. मग कसं शिवाजी महाराज परत आले. शिवाजी महाराज या 10 दिवसामध्ये अस्वस्थ आहेत. हे त्यांचा एक मोठा प्रधान, त्याचं नाव रघुनाथ पंत हनुमंते, त्याला रघुनाथ पंडित असे म्हणतात. नलदमयंती आख्यान त्या लिहिलेलं आहे मराठीतलं. यानंच राज्य व्यवहार कोश लिहिला अशी भावना आहे. त्यानं शिवाजी महाराजांना न विचारता प्रवेश केला. प्रधान होता तो. शिवाजी महाराजांची अस्वस्थता लक्षात त्याची येत होती. आणि त्यानं वडिलकीच्या अधिकारानं शिवाजी महाराजांना सांगितलं, इतिहासातली नोंद आहे की अशा प्रकारे शंकराला मस्तक अर्पण करू नका. लढाईमध्ये तुम्ही जे मस्तक अर्पण कराल ते शिवशंकरालाच आहे. हे वडीलधारे शब्द शिवाजी महाराजांनी ऐकले आणि शिवाजी महाराज परत आले. ही ऐतिहासिक कथा लक्षात घ्या की रामदासांसारखा समकालीन संत एका राजाचं कौतुक करताना हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे आणि लोकांना सांगितलं पाहिजे. एक समकालीन संत, तुकोबांसारखा, रामदासांसारखा संत एका राजाचं वर्णन करताना त्याला श्रीमंत योगी म्हणतोय. संत कुणाला तरी योगी म्हणतोय. जो योगी आहे तो दुसऱ्याला योगी म्हणतोय. ज्ञानेश्वर योगी संत आहे, रामदास योगी संत आहेत. ते जेव्हा शिवाजी महाराजांना श्रीमंत योगी म्हणतायत तेव्हा त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. दुर्दैवानं महाराष्ट्रात ते श्रीमंत योगी शब्दाचा अर्थ नीट समजून घेतला जात नाही. आणि ते बघितलं की वाईट वाटतं. श्रीमंत योगी, मग शिवरायाचे आठवावे रूप, प्रताप, साक्षेप, कैसे चालणे बोलणे, हे सगळं नंतर येतं. यासाठी प्रल्हादाची भक्ती आहे ती म्हणजे आत्मनिवेदनम, म्हणजे आत्मसमर्पणम. भागवत म्हणजे भक्त घडवले हे आपल्या लक्षात येईल. तुम्ही भागवताचं निरूपण का करतोय, गीता धर्मराच्या प्रांगणात का करतोय, तर गीता आणि भागवत वेगळे नाही. एकाच कृष्णाचे आहेत, एकाच व्यासांचे आहेत. आम्हाला दोन्ही पूज्य. आम्हाला तत्व पाहिजे असेल गीता, आम्हाला कथा पाहिजे असेल भागवत. दोन्ही पाहिजे, रथाची दोन्ही चाकं. बरं, एवढा श्लोक तुम्हाला मला माहिती आहे, पण तेवढाच नाही आहे, त्याला जोडून आहे इति पुंस अर्पिता. पुंस म्हणजे पुरुष, पुरुष म्हणजे नरदेह. नरदेहानं वर सांगितल्याप्रमाणे स्वतःला अर्पण केलं. इति पुंसार्पिता विष्णू भक्ती चेत नवलक्षणा. ही विष्णूची नवविधा भक्ती आहे. विधा म्हणजे प्रकार, एकविध, बहुविध. लक्षण म्हणजे व्याख्या पण आणि प्रकार पण. नवलक्षणा क्रियते भगवत्यद्धा तद मन्ये आधितम उत्तमम. फार छान आहे. तद मन्ये,
हा लहान मुलगा वडिलांना सांगतोय मी मानतो. बघा आचार्य काय सांगतात ते नाही. काय शिकलास बाळा? मी सांगतो. किती ताकद आहे. मी सांगतो मन्ये. काय? अधितम उत्तमम. अधितम म्हणजे अध्ययन. इतका चांगला अभ्यास दुसरा कुठलाही नाही. असं ते पोरग हिरण्यकशिपूच्या दृष्टीनं पाहिजे कार्तिक म्हटलं असेल. छातीटोकपणे सांगतोय गुरुच्या देखत, गुरुनी शिकवले छल कपट, आणि हा मात्र म्हणतोय मन्ये तद अधितम उत्तमम. उत्तम हे साधन असतं. उत्तम फार मोठं असतं. पुरुषोत्तम 8-15 अध्याय. तद मन्ये अधितम उत्तमम. आता कथा आहे पुढं. साहजिकच हिरण्यकश्यपू संतापला. म्हणायला लागला मूर्खा, काही तुला कळतं का? काय तुझं धाडस? चक्क तुझ्या काकांना ज्याने मारलं त्या विष्णूचं नाव घेतोस. आणि साहजिकच संतापलेल्या हिरण्यकशिपूची नजर मुलावरनं हटली आणि शिक्षकावर पडली. आणि त्या दोन्ही शिक्षकांना, शुक्राचार्यांच्या पुत्रांना संतापलेल्या हिरण्यकशिपूने विचारलं, हे तुम्ही शिकवलत का? काय त्यांची घाबरगुंडी उडाली असेल बघा, काय ताळण उडाली असेल. त्याने हात जोडले, मान खाली घातली आणि रडत रडत सांगितलं, नाही हो, आम्ही असलं काही शिकवलं नाही त्याला. तुम्ही छल कपट छद्म वगैरे सांगितलं ते शिकवलं. मग हिरण्यकशिपूने पुढचा प्रश्न विचारला, जर शिकवलं नाही तर हे ज्ञान याला आलं कुठून? तेव्हा ते आचार्य म्हणाले, काय माहिती नाही, ते त्याला उपजतच ज्ञान आहे. आणि त्यांचं म्हणणं खरं होतं. ते उपजतच होतं. आईकडनंच मिळालेलं होतं, कायादूकडनं. पण त्याच्या दृष्टीने तर पाप जन्मास आलं. आता ते पाप कोणामुळे जन्मास आलं ते नंतर ठरवूया. आणि चिडलेला तो त्याला म्हणाला, आता त्या मुलाला काय कळणार? पण हा म्हणाला, अरे तुझं काय चाललंय? भागवता शब्द आहे, आंधळ्याची माळ चालली आहे. आता आंधळ्याची माळ आपल्याला माहिती आहे. एका पाठोपाठ आंधळे जे चालले त्यांच्या डोळेच कुणीच नाही. पहिला आंधळा खड्ड्यात पडला, मागचाही खड्ड्यातच पडला. तर आपण आंधळ्याची माळ म्हणतो. हा शब्द भागवतात आला, मला विशेष वाटतं. आंधळ्याची माळ आहे. आणि पुढे हिरण्यकशिपूनं त्या मुलाला मांडीवरनं दूर ढकललं. क्रोधानं लाली लाल झाला आणि इतका चिडला की नातं विसरला. हा आपलाच मुलगा आहे, औरस पुत्र आहे, हे विसरला. आता आठवा, देवानं विष्णूनं सांगितलं होतं की 100 पाप भरू देत शिशुपालाची, या शिशुपालाची. ते 100वे पाप आता सुरू झालंय की त्यानं भगवत भक्ताचा द्वेष केला. हे भगवंताचं मोठं छान आहे. भगवंताला कोणी नावं ठेवली त्याकडे भगवंताला चालतात. पण भगवंताच्या भक्ताला नावं कोणी ठेवली तर भगवंताला चालत नाही. बरोबरच आहे ना? आईला सगळं चालतं, पण लेकराचा कोणी अपमान केला आईला चालत नाही. बरोबरच आहे. भक्त भगवंत नातच तसं आहे. आणि मग हा संतापून म्हणायला लागला, ह्या माझ्या पुत्राला सुद्धा नाही. हा शब्द छान आहे, शत्रू हितैषी आहे. हितैषी म्हणजे हित पाहणारा. हा माझा मुलगा असला तरी शत्रूचं हित पाहणार आहे. कसा आहे बरं? हा चरण वंदन करतोय शत्रूचे, तो श्लोक आठवा. हा पूजन करतोय शत्रूचं. तर भागवतकार म्हणतात, चिडलेला तो म्हणाला, असला पुत्र माझ्या पोटी जन्मास आलाय म्हणजे माझ्या शरीराचा एक भाग सडलेला आहे. आता सडलेला भाग कापूनच टाकला पाहिजे, म्हणजे माझ्या मुलाला मारून टाकलं पाहिजे. आणि म्हणून त्यानं सांगितलं, भागवतकारांनी कसं टोकाचं सांगितलं बघा, याच्यावर विषप्रयोग करा. कसे करा? हा जेवत असताना करा, झोपला असताना करा, किंवा आसन इकडे तिकडे फिरत असताना, विहार करताना करा. त्याच्या आधी तुमच्या हातात जो शूल म्हणजे भाला आहे त्याने या मुलावर प्रहार करा, त्याला मारा. तेव्हा शूल उंचावून राजाज्ञा म्हणून खुद्द राजपुत्रावर हे असुर सेवक चालून गेले. त्यांनी आपला शूल उंच केला आणि त्या लहान बालकावर प्रहार केले. पण त्या प्रहाराचा काहीही परिणाम झाला नाही, काही लागलंच नाही प्रल्हादला. एवढं प्रहार नव्हे, आता भागवतकार आपल्याला एक यादीच देतात, ती अद्भुत रसाची आहे, पण भक्ती वाढवायला ती उपयुक्त आहे. काय काय घडलं बरं?
आपण ऐकत जाऊया. त्याला हत्तीच्या पायी दिलं, मोठमोठ्या सर्पांकडून त्याला विषप्रयोग केला, पर्वत शिखरावरून कडेलोट केला, खड्डा खणून त्याला पुरलं, अग्नीमध्ये ढकललं, पाण्यात बुडवलं, त्याच्या शरीरावर शिलाखंड टाकले. परिणाम शून्य. परिणाम शून्य. हिरण्यकश्यपूला काही कळेच ना. अहो, हे छोटंसं बालक जे नख लावलं तर मरून जाईल या वयाचं, आणि एवढं सगळे प्रयत्न करून मरत नाही, काय भानगड आहे म्हणून तो चिंताग्रस्त झाला. तेव्हा तो चिंताग्रस्त झालेल्या बघून या आचार्यांना कधी नव्हे ती सद्बुद्धी सुचली आणि त्याने जरा पळवाट काढली, हुशारीनं काढली. पण जरा प्रल्हादाचे जे हाल होते ते थांबले. ते म्हणायला लागले, धीर करूनच म्हणायला लागले, नाही तर त्यांना आता बोलणं कठीणच होतं, पण हात जोडून धीर करून ते म्हणायला लागले, अहो, हा मुलगा तर आता हाताबाहेर गेला. हिरण्यकश्यप ऐकत होता. हाताबाहेर गेलेल्या मुलाला काय शासन करायचं हे तुम्ही आणि आम्ही ठरवण्यापेक्षा जरा वाट बघूया की शुक्राचार्य परत येईपर्यंत. किती हुशारीची युक्ती आहे. आजचं मरण उद्यावर ढकलायचं. बरं, पटणार आहे नाही म्हटलं. हिरण्यकश्यपूला शुक्राचार्यांचा धाक आहे ना, तर शुक्राचार्य येईपर्यंत वाट बघूया. आणि पुढे त्यांनी छान उपाय सुचवला. शुक्राचार्य परत येईपर्यंत हा विष्णुप्रिय तुमचा मुलगा पळून जाण्याची शक्यता आहे. मग काय करणार? म्हणून त्याला वरुण पाशाने बांधूया. आता इथे मोठी गंमत आहे. वरुण पाशाने बांधणं हा शब्द भागवतात आला तर नेमका त्याचा अर्थ कळत नाही आपल्याला. वरुण कोण बरं? वेदातला देव. वेदामध्ये इंद्रापेक्षाही बलवान जर कोण असेल तर वरुण नावाचा देव. हा पुढं पर्जन्य देव झाला. सिंधी समाजात सगळ्यात मोठा देव जो झुलेला आलाय तो वरुणच आहे. वरुण हा फार मोठा देव आहे. त्याचं मुख्य काम म्हणजे इंद्राने जे काही मिळवून आणलं असेल त्याची समान वाटणी करायची. त्याला ऋतरक्षक असं म्हटलेलं आहे. आणि वरुणाचं मोठं काम म्हणजे वरपासून खालीपर्यंत सगळ्यांना सगळं मिळालं पाहिजे, वाटणी नीट व्हायला पाहिजे, सामाजिक बांधिलकी असली पाहिजे. हे काम वेदात सांगितलेलं आहे. आपण काय भाग्यवानच बघा. 10,000 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं गेलंय की स्वतःने खायचं, जो गरीबातला गरीब असेल, अंत्योदय शेवटचा माणूस त्याला मिळालं पाहिजे. हे काम करण्याचे जे वरुणाचं काम आहे तो अदृश्य पाशाने तुम्हाला मला बांधून ठेवतो. म्हणजे साध्या भाषेत तुम्ही मी चांगलं वागतो त्या वरुणाचे पाश आपल्याला त्रास देत नाहीत. आपण जेव्हा वाईट वागतो त्या वरुणाचे पाश आपल्याला कळत नाही, पण वर चित्रगुप्ताला कळतात आणि चित्रगुप्त त्या पाशात बांधलेला तुमची नोंद करून ठेवतो. अशी संकल्पना आहे. ती वेद, उपनिषद, पुराण, भागवत पुराणापर्यंत आली आहे. आपल्याकडे ज्ञान कसं संक्रमित होतं हे बघण्यासारखं आहे. आता समजून घ्या, वरुणाचे पाश अदृश्य असतात. याचाच अर्थ असा, आपण एखादं काम करत असताना कोणी बघत नाही म्हणून काम करतो. मांजराची सवय तुम्हाला माहिती आहे, डोळे मिटून दूध पितं ते. जगात डोळे मिटले तसं बिचारायला वाटतं. तसे आपण सुद्धा त्या मार्जारी योनीमध्ये जाऊन काही कामं करताना कोण बघत नाही म्हणून कामं करतो. पण अंतरात्मा बघत असतो, परमात्मा बघत असतो. तो वरुणाचा पाश. आता हे सगळं आठवा. आणि मग बघा, शुक्राचार्य येईपर्यंत प्रल्हादाला आपण वरुण पाशाने बांधून घेऊया. पुढं आचार्य म्हणाले, आपल्याला बांधलंय हे त्याला कळणार नाही. किती हुशारी आहे. आपल्याला बांधलंय हे त्याला कळणार नाही, पण तो पळूनही जाऊ शकणार नाही. तुम्ही वरुण पाशाने त्याला बांधून ठेवूया. मग बांधून ठेवलं. प्रल्हादाला वरुण पाशाने बांधलं, पण एका अर्थानं मोकळीकच मिळाली की. म्हणजे इतकं सगळं केलं, शिलाखंड टाकले, रायगडच्या टकमक टोकाची आठवण हवी अशा प्रकारचं वरून ढकलून दिलं, तरी काहीच परिणाम नाही. आता गंमत असते, जो भक्त असतो ना किंवा जो कर्मयोग असतो टिळकांसारखा, लोकमान्यांसारखा, तो प्रत्येक संकटाचं रूपांतर संधीत करतो.
म्हणजे चांगलं 4-6 वर्ष मंडालेला कैदेत ठेवलंय. उन्हाळा असा आहे की माणसाला काही सुचतच नाही. आणि त्यावेळेला गीता रहस्य, संकटाचं संधीत रूपांतर. तसा प्रल्हादानं काय करावं? प्रल्हादानं त्या दिवसापासून वडिलांना सांगितलं श्रवणं कीर्तनं विष्णू, आणि आता त्यानं उद्बोधन करायचं ठरवलं. म्हणजे त्याच्या वयाची जी मुलं होती त्यांना जवळ बोलवायचं आणि त्यांना उपदेश करायचा. काय ते हिरण्यकश्यप झालं असेल बघा. एक होता नारायणाचा भक्त, आता शेकडो व्हायला लागले. तर एक कृष्ण बोलतोय की गोपाळ जागेच होणार ना, नंदाचा मुलगा नाही म्हटलं तरी भौतिक आहे ना. तसं हिरण्यकश्यपूचा मुलगा राजपुत्र बोलावते, गेले सगळे. आणि काय ऐकायला मिळालं? 2 प्रकारचे उपदेश आहेत, छान रंगवले. पहिला उपदेश असा, आता त्या काय मुलांना कळत असेल कोणास ठाऊक, पण तुम्हाला मला कळतंय. तो प्रल्हाद आपल्या सवंगड्यांना सांगत होता, बाबांनो, भक्तीचा शेवट मोक्षात आहे आणि मोक्ष मिळवण्याचा अधिकार फक्त सुर, मानव आणि असुर यांनाच आहे. कोणाकोणाला नाही आहे. पशूंना नाही, गजेंद्रासारखा एखादा, पण पशूंना नाही, पक्ष्यांना नाही, वनस्पतींना नाही. मोक्ष. तर मोक्ष मिळवायचा मार्ग कुठला? भक्ती. तो त्या मुलानं पटवून देतोय, याच जन्मात मोक्ष मिळेल्याची खात्री नाही, अनेक जन्म येतील. काय बिघडलं? तुकारामाने म्हटले, सुखे गर्भवासी घालावे आम्हासी. फक्त भगवत भक्ती द्या नाही झालं, ओट आधी आहे, भक्ती द्या, मग किती कुठलेही जन्म द्या. काय बरं? वनस्पती करशी तरी भक्तीचे निमिषे, तुझे दारी वसे ऐसे करी. वनस्पती म्हणजे तुलसी. जल करशी तरी सडियाचे निमिषे, तुझे दारी वसे ऐसे करी. श्वान करशी तरी भक्तीचे निमिषे, तुझे दारी वसे ऐसे करी. असा नामदेवाचा अभंग आहे. देवा भक्ती देणे झालं, मग कुठला काय जन्म देणार? आणि भक्तीनं जन्म मागितला तर देवाला काळजी आहे. शुचिनाम श्रीमताम गेहेच तो जन्म देणार तुम्हाला, त्याला काळजी आहे ना. बरं, त्याचं ते बिरुद आहे, तर कसं मोडेल? तुम्ही मी मोडू शकू, पण देव कसं आपलं पती येतं पावन, शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते, तो कसं मोडू शकणार? आणि मोडलं तर आपले नामदेव तुकाराम विचारतात संत आपले कुठे ताकदवान आहेत. नामदेवाने एकदा विठ्ठलाला सांगितलं, बराच वेळ झाला तुझी आजीची करतोय, याचना करतोय, मला प्रसन्न हो म्हणतो, तुझं होतच नाहीस. तेव्हा तिने अभंग लिहिलाय, पतित पावन होसी म्हणून आलो मी द्वारा, पतित पावन न होसी म्हणून जातो माघारा. हा नामदेवांचा अभंग आहे. आणि तुकाराम म्हणतात देवाला, देवा फार उगीच गडबड करू नकोस, तुला नावा रूपाला आणायचं काम आम्हीच केलंय. नावा रूपाला, त्याला कुठं नाव होतं? आम्ही दिलं गोविंद. त्याला कुठं रूप होतं? आम्ही दिलं गोपाल. तुला नावा रूपाला आम्ही आणलंय भक्तांनी. आई म्हणेल ना मुलाला, नावा रूपाला आणलंय तसं. तर भक्ती मोठी जादू आहे. आणि भक्तीच्या मार्गाने मोक्ष मिळवायचा हेही ध्यानात घ्यायचं. गीता तत्वज्ञान ज्ञानात मोक्षा, आत्मानुभूती आल्याशिवाय, स्वसंवेद्य झाल्याशिवाय, ज्ञानेश्वरी अनुभवल्याशिवाय, एकतरी ओवी अनुभवावी हे झाल्याशिवाय मोक्ष शक्य नाही. आणि मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थात शेवटचं लक्षण आहेच. शंकराचार्य असो ना लोकमान्य टिळक असो, गीता रहस्य आपल्याला तेच सांगणार आहे. शेवटी आपण जसं कर्मीवर वाचा की ब्रह्मण्याधाय कर्माणी यासारखा श्लोक करून जसं कर्मीकर सांगतात, मोक्ष हवाच. कर्मयोग, निष्काम कर्मयोग ही पायरी आहे. कशाची? मोक्ष या मंदिरापर्यंत जायची. हे पक्क लक्षात ठेवायचं. वाद नाही आहे आपल्याकडे कुठे. ठीक. मग आता मुलांना शिकवतोय मोक्ष कसा मिळवूया, या जन्मामध्ये काहीतरी करूया. दुसरी गोष्ट तो सांगतोय की हे बघा, तुम्हाला भक्तीनं परमानंद मिळेल आणि मोक्ष प्राप्त झाला की आत्मानंद मिळेल. काय 2 शब्दात फरक आहे बरं? परम ह्यात कोटी आहे, तरतम परम म्हणजे मोजमाप आलं. परम सगळ्यात मोठं, परमाणू हे लक्षात आहे आपल्या. पण जिथं मोजमापच नाही, जे अगण्य आहे, अगणित आहे, असंख्य आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, त्याला आत्मानंद म्हणतात. आत्मा ही अनुभवण्याची गोष्ट आहे.
मोजण्याची, मापण्याची, सांगण्याची, समजावण्याची गोष्ट नाही. माझ्या अंतःकरणातला अंतरात्मा माझा मला जाणवला पाहिजे, तो जाणवतो. आपण खूपदा लक्षामध्ये घ्या, जेव्हा आपण कारण नसताना चांगली कृती करतो, हे महत्वाचं आहे. कारण आल्यानंतर कोणी करेल, पण कारण नसताना चांगली कृती करतो तेव्हा तो अंतरात्मा जागा असतो. त्याची अनुभूती काही सेकंद आपल्याला येऊ शकते. संतांना ते कायमचीच आहे. भक्ती आणि मोक्ष हे असेच मार्ग आहे. बर, मग मुलांना सांगतोय काय मिळवा? भक्त्यानंद, भक्ती अधिक आनंद, भक्त्यानंद. त्यातून काय मिळेल? आत्मानंद. त्या साहजिकच मुलं विचारतात, अरे तू तर आमच्याच वयाचा आणि एवढं सगळं तत्वज्ञान तुला कसं काही येतं? साहजिक आहे. तो उत्तर देतो, माझ्या आईकडनं मला मिळालं. आता कधी ते आपण बोललोय, पण आठवण करा. मागे मी सांगितलं, सुर आणि असुर ह्यांच्या प्रकृती धर्मात फार अंतर नाहीये, म्हणून तो इंद्र चुकीचं वागू शकतो. सुर आणि असुर यांच्या प्रकृती धर्मात फारसा अंतर नाहीये. काय फरक आहे? फक्त सांगितलं का? पुन्हा सांगतो, दोघंही भक्ती करतात, पण असुरांची भक्ती स्वार्थ संपला की संपली. म्हणजे रावणाला मिळालं ना, चला भक्ती संपली, तो रावण झाला पुन्हा. आणि देवांचं काय होतं? त्यांना भक्तीची आठवण राहते. म्हणजे स्वार्थाच्या काही काळ तरी पलीकडं ते जाऊ शकतात, एवढेच आहे. म्हणजे 100 90% नाही आहेत देव सुद्धा, 60-70% आहेत. संत मात्र 100 आहेत. हे ध्यानात घ्या. म्हणून भगवंतही म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये की संत ते मोठे भगवंतापेक्षाही. कारण भगवंत राम आणि कृष्ण अवतार घेऊ शकतो ना, आणि अवतार घेतला की शबल झालं. अवतार घेतला की शबल झालं ना. वालीचा वध करावाच लागेल ना, करावाच लागेल, इलाज नाही त्याला काही. रणछोडदास असला अपशब्द स्वीकारावाच लागेल ना, नंतर तो गोड झाला, पण अपशब्दच आहे रणछोडदास. मुद्दा असा, तो परमात्मा जो काही आहे त्या परमात्म्याचा आपण अनुभव घेणं, त्याचा विचार करणं, हे सगळं मला सुर असुराची कथा सांगताना पहिला सांगतो. माझी आई वनवासात होती. आता कयाधू राणी आहे, ती वनवासात कशी? अधिक बोलत नाही, आठवताना बघा, सगळं सांगितलं तर सविस्तर. तो जो हिरण्यकश्यप होता, तो मंदार पर्वतावर तपश्चर्या करायला गेला होता. उजव्या पायाच्या एका अंगठ्यावर उभं राहून तो सूर्यनारायणाची तपश्चर्या करत होता. तेव्हा इंद्र काय करत होता? इंद्रानं, देवांच्या राजानं असुरांच्यावर हल्ला केला, त्यांचं राज्य बळकावलं, सगळ्या असुरांना हाकलून दिलं आणि कयाधूला सुद्धा हाकलून दिलं. आता मला आधी बोलायला नको, देव आणि असुर आणि असुरांच्यात काय कुणाची वकिली करायची का, तुम्ही विचार करा. ती कयाधू वनवासात गेली. सीता जशी वनवासात वाल्मिकींच्या आश्रमात गेली, तसे कयाधू गेली. आणि नेहमीप्रमाणे तिला नारद मुनी भेटले. आणि नारद मुनींनी वनवासातलं दुःख कमी व्हावं म्हणून नवविधा भक्ती सांगितली. आता नीट जुळतंय आपलं. नाहीतर पतिव्रता असणारी हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू, तिला शत्रू असणाऱ्या नारायणाचं प्रेम का उत्पन्न व्हावं? तर वनवासात तिला नारद मुनींनी त्या नारायणाचीच पूर्वी सांगितली. आणि असुर जरी झाले ना, तरी त्यांचा ऋषींच्यावर विश्वास असायचा. म्हणून बघा, नारदांनी कळ जरी लावली तर लोकांना पटायचं. कारण नारद मुनी हे ऋषी आहे, देवर्षी आहे. आणि दोघांनाही कळतं, सुर आणि असुरांना. ऐकायचं कोणाचं? ऋषींचं. असं सगळं गंमत आणि गडबड आहे. हे जर आपण ध्यानामध्ये घेतलं तर मग नारद मुनींच्यावर विश्वास आहे ना. आणि म्हणून नारद मुनींच्या सहवासात, नारद मुनींच्या शब्दाने, श्रवणम कीर्तनम विष्णोहो पादसेवनम यासारख्या त्या सूत्र हे शब्द असतील असं नाही, पण त्या सहवासात सत्संगात भागवतकारांनी छान शब्द वापरलाय, दगडातून सोनं मिळालं. किती पर्याप्त योग्य बघा. सोनं कुठं मिळतं? कसं मिळतं? काय सराफ कट्ट्यावर सोनं मिळतं तसं नाही मिळत. मातीत मिसळलेलं असतं. ते मातीचे कण दूर करून सुवर्ण कण वेचावे लागतात. तसं कयाधूच्या अंतःकरणात भांगेतील तुळस जन्मास यावी असा परिणाम नारद मुनींनी केला. आणि त्याच्यातून आपल्याला प्रल्हाद मिळाला, सुवर्ण मिळालं. नाही तर रत्न सुद्धा शेवटी एक दगडच असतो.
कार्बनच्या भाषेत जर तुम्ही बोलत गेलात, विज्ञानाच्या भाषेत बोलत गेलात, तर वैज्ञानिक दृष्टीनं म्हणजे सायंटिफिक अप्रोचनं रत्न, हिरा, माणिक आणि दगड वेगळे नाही आहे. त्यांची इंग्लिश विज्ञानात प्रॉपर्टी म्हणतात ती एकच आहे. त्यांचं जे रचना, संरचना आणि त्यांच्या जे काय आहे मूळ ते एकच आहे. आपल्याला सोनं मातीतून मिळतं, दगडातून रत्न मिळतं, तसं असुरांच्या मधून सुद्धा प्रल्हाद आपल्याला मिळाला असं आपल्या लक्षामध्ये येईल. हा त्यानं एक उपदेश केला. आणि दुसरा जो उपदेश केला तो फक्त ऐका. तो म्हणाला ती अक्षरशः नवविधा कृती आहे. नवविधा भक्ती आता आपण ऐकली ना, तो भक्ती आहे, मनानं करायची. आता कृती आहे का, एकमेकात गंगा यमुनेसारखं मिसळलेलं आहे, पण एक कृती आहे आणि एक उक्ती आहे. कृती काय काय बरं, तो सेवंगड्यांना दुसरा उपदेश करतोय. पहिला आता झाला, दुसरा उपदेश करतोय. सद्गुरूची सेवा करावी, सेवा शुश्रूषा. आता याचा परिणाम तिथं पण आहे, चरणवंदनम. पण आता इथं वेगळं ऐका. इथं सद्गुरू म्हटलंय, कारण प्रल्हाद कयाधीचे सद्गुरू कोण आहेत? नारद. आणि तुम्हाला मला सद्गुरू असेल तर मोक्षमार्ग सोपा आहे. तो मानवी गुरु असेल भाग्य, नसेल ग्रंथ हेच गुरु. ग्रंथ हेच गुरु. नाही गुरु भेटला दासबोध वाचावा, नाही गुरु भेटला सार्थ ज्ञानेश्वरी पूजनीय सोनोपंत दांडेकरांची, मामासाहेबांची वाचावी बस, आणि काही नको. हे जर आपण केलं तर गुरु भेटतोच आपल्याला, काही अडचण नाही. ग्रंथ हेच गुरु. तर सद्गुरू सेवा शुश्रूषा, प्राप्त वस्तूतील काहीतरी वाटा दुसऱ्याला देणं. आता मी वेळ घालवत नाही, पण मी माझ्या वहीत लिहून ठेवलंय. भूदान यज्ञासाठी विनोबानी जमीन मागितली. 57 साली 1957ला माझ्या गावी कुरुंदवाड या ठिकाणी मी विनोबांचं व्याख्यान ऐकलंय. 57ला चित्र बदललं. 1955-56 लहान शालेय मुलगा होतो, पण शब्द माझ्या कानात आहे. विनोबाकडे म्हणाले होते, त्या कालखंडात सरसहा घरामध्ये 3 मुलं असायची, आजच्यासारखं नव्हतं. तर विनोबा त्यावेळी म्हणाले, तुमच्या घरी 3 मुलं आहेत, मला 4था मुलगा माना आणि भूदान करा. हे मी ऐकलंय, ते तुम्हाला मी आता सांगतो. गाव कुरुंदवाड, स्थळ कन्या शाळा विद्या मंदिराचं पटांगण, कुरुंदवाडला एसटीच्या जवळ आहे. तिथं ऐकलेले शब्द मी सांगतोय, मला 4था मुलगा माना आणि भूदान करा. आणि कौतुक बघा, जमिनीसाठी माणसं भाऊबंदकी करतात. विनोबांना लक्षावधीच एकर जमीन मिळालेली आहे. फक्त दुर्दैव असं की त्या जमिनीचं नीट वाटप आपण केलं नाही. पण भूदान कल्पना आणि प्रयोग यशस्वी होऊ शकतो, कारण भागवत. प्राप्त वस्तूतला काहीतरी वाटा दुसऱ्याला द्या. तिसरं सत्संग. पण शब्द छान आहे, निष्कपट भक्तांच्या सहवासात राहा. हे फार महत्वाचं आहे. आता अलीकडं अध्यात्मात एक कॉर्पोरेट अध्यात्म झालंय, हे ध्यानात घ्या. आणि त्याच्यापासून जितकं लांब राहता येईल तेवढं लांब राहा. तिथं फक्त ऐश्वर्य आहे, पण ईश्वर नाही आहे. ईश्वर योग नाही आहे, ऐश्वर्य आहे. आधी बोलायला नको. निष्कपट भक्तांच्या सहवासात राहा. ईश्वराची आराधना करा. भगवत कथेच्या ठिकाणी न बोलावता जा. आपल्याकडे सत्यनारायणाचं असंच आहे, नाही आमंत्रण आलं ते सत्यनारायण ज्याच्या घरी असेल तिथं आपणच जाता येतं. ही परंपरा आहे आपल्याकडे. आणि सत्यनारायणाचा प्रसाद घेतल्याशिवाय बाहेर पडायचं नसतं, ही परंपरा आहे आपल्याकडे. किती मोठा असू दे, किती वेळ कमी असू दे, ह्या परंपरा हेच सांगतायत आपल्याला की जिथं हरिकथा चालली आहे. पण हरिकथेचं महत्व किती? पहिले ते हरिकथा निरूपण. रामदासांसारखा महंत संत सांगतोय, पहिले ते हरिकथा निरूपण. हे ध्यानात घेतलं की ठीक होईल. मग कथा ऐकायला जा. भगवंताच्या गुणकर्माचं स्वतः कीर्तन करा. आपण भागवत निरूपण त्यासाठीच करतोय. भगवंताच्या गुणकर्माचं कीर्तन करा. पुढचं छान आहे,
भगवंताच्या चरण कमलांचं ध्यान करा. मूर्ती चरणाकडे लक्ष द्या, कारण पादुका मग अशी बघितलं ते चरण सेवनम, नम्रता आहे त्याच्यामध्ये. मुकुट ऐश्वर्याचं प्रतीक आहे आणि चरण ईश्वराचं प्रतीक आहे. किती मोठं आहे बरं. नामदेव देवाकडे एकच मागतात, प्रत्येक देवळातली शेवटची पायरी ही माझ्या नावानं ओळखली जाऊ दे, नामदेवाची पायरी. कारण येणाऱ्या भक्तांची चरण धूळ माझ्या अंगावर पडू दे. हे 13व्या शतकात नामदेवांनी मागितलंय आणि आजही आपण पाळतो. आजही आपण पाळतो. काय नम्रता आहे. आणि म्हणून चरण कमलांचं ध्यान, नंतर ईश्वराच्या मूर्तीचं भजन पूजन, आणि 9वा आहे कृती, भूत मात्री भगवंत पाहणं. हे ज्ञानेश्वर सांगतात, जे जे भेटे भूत ते ते मानिसे भगवंत, तो हा भक्तियोगो निश्चित जाण माझा. भक्तियोगाची अप्रतिम व्याख्या आहे. भूतमात्रामध्ये भगवंत पहा, ती 9विधा कृती आहे. मग अशी 9विधा उक्ती होती. थांबूया, बाकीचं नंतर.